आज बुलढाणा सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामधील एक साधारणतः 450 ते 500 कार्यकर्त्यांना मी सिंदखेड राजा येथे बोलवलं होतं, परंतु जवळपास 1000 कार्यकर्ते आजच्या या मीटिंगच्या निमित्तानं इथं आलेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं विधानसभेची निवडणूक आपण कशी लढावी, कोणत्या चिन्हावर लढावी, कोणत्या पक्षावर लढावी या संदर्भातलं विचारमंथन करण्याच्या दृष्टीनं ही आजची बैठक होती। खरं म्हटलं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अजितदादा यांच्या गटामध्ये किंवा यांच्याबरोबर काम करणारा आमदार म्हणून मागच्या 6 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतो, परंतु या अलीकडच्या 3-4 महिन्याच्या काळामध्ये सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अनेक सहकारी, अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे सातत्यानं मला भेटतात, माझ्याबरोबर चर्चा करतात, माझ्याशी हितगुज करतात आणि मी साधारणतः स्पष्टपणे बोलतो की मी येणारी विधानसभेची निवडणूक ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या तुतारी चिन्हावर लढावी अशा प्रकारचा जवळपास 90 ते 95% जनतेची, कार्यकर्त्यांची, मतदारांची आणि समाजातल्या सगळ्याच घटकांची मागणी त्या ठिकाणी आहे। मग अनेक दिवसापासून ह्या चर्चा आमच्या चालू होत्या। आता शेवटी काल निवडणूक आयोगानं आपला कार्यक्रम जाहीर केला, आचारसंहिता लागली, 22 ऑक्टोबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार, 29 तारीख शेवटची आहे आणि म्हणून आपण ताबडतोबीनं या निवडणुकीच्या दृष्टीनं पावले टाकली पाहिजेत। कार्यकर्त्यांशी थेट भेटून चर्चा करून नेमक्या त्यांच्या मनातल्या भावना काय आहेत हे जाणून घेऊन आपण पुढची निवडणुकीची नीती आपली ठरवली पाहिजे। त्याच्यासाठी आजची ही बैठक आम्ही इथं आयोजित केलेली होती। निर्णय काय झाला सर? नाही, आता इथं चर्चा केली, मी भाषण केलं, कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलं। कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करत असताना जवळपास 99% कार्यकर्त्यांनी, सहकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आदरणीय पवार साहेब यांच्याबरोबरच त्या ठिकाणी तुतारी चिन्हावर मी निवडणूक लढावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केलेली आहे। मी त्यांना एवढंच सांगितलेलं आहे की मी फक्त सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघापुरता नाही तर मला जिल्ह्यातल्या सुद्धा सर्व सहकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी मी उद्या फिरणार आहे, जिल्ह्यामध्ये जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा करून आपण 2 दिवसात या संदर्भातला कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय आपण त्या ठिकाणी घेऊ। नाही घेतला ना? हां, कसं आहे की मागे मी बोललो होतो की माझे आदरणीय पवार साहेबांचे अनेक वर्षापासून आमच्या वडिलांपासून त्या ठिकाणी संबंध आहे आणि मागे मी वर्ध्याला सांगितलं होतं की मी राजकारणात आलो 1995 खाली, 1995 साली राजकारणात आलो, अपक्ष म्हणून निवडून आलो, परंतु अपक्ष म्हणून जरी निवडून आलो असलो तरी त्या काळामध्ये सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं अपक्ष म्हणून असताना सुद्धा त्याच पद्धतीने मी वागलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1999ला स्थापन झाल्यानंतर मी माननीय पवार साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी गेलो। त्यांनी मला राज्यमंत्री असेल, मंत्री असेल, अनेक ठिकाणी काम करण्याची संधी दिली, अनेक खात्याचा कारभार माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकून त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी त्या ठिकाणी दिली आणि म्हणून मी एक साहेबांचा सच्चा चाहता, सच्चा कार्यकर्ता त्या ठिकाणी आहे। मागच्या काळामध्ये सुद्धा मी अजितदादांच्या बरोबर असताना सुद्धा माननीय पवार साहेबांच्यावर काही देशातील नेत्यांनी जेव्हा आरोप केले तेव्हा मी जिल्ह्यातून एक पुढे येऊन मग ते भटकती आत्म्याच्याबद्दलचा विषय असो, साहेबांच्याबद्दल पवार साहेबांनी या महाराष्ट्रासाठी, देशासाठी काही केले नाही अशा प्रकारचे आरोप काही वरच्या वरिष्ठांनी केले, तेव्हा मी एकटाच जाहीरपणे पवार साहेबांची भूमिका, बाजू मांडणारा जिल्ह्यामध्ये होतो आणि साहेबांच्याबद्दल मला नेहमीच आदर राहिलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आदरच राहील एवढं मी तुम्हाला सांगतो। मी जिल्हा सहकारी बँक ही मला त्यावेळी मी अनेक वेळेस सांगितलं की 300 कोटी रुपये अजितदादांनी त्यावेळेस मला देण्याचं मान्य केलं। तुम्हाला एक माहिती सांगतो की या बँकेमध्ये खऱ्या अर्थानं हा बँक म्हणजे शेतकऱ्यांचा जशी आत्मा आहे तशी ती आमच्या शिंगणे परिवाराची सुद्धा आत्मा आहे। माझे वडील त्याचे अध्यक्ष होते, माझी आई त्या बँकेची अध्यक्ष होती, मी सुद्धा त्या बँकेचा अनेक वर्ष अध्यक्ष होतो। काही कारणामुळे ती बँक अडचणीत आली आणि आता विदर्भातले वर्धा असेल, नागपूर असेल, बुलढाणा असेल या सगळ्याच बँका अडचणीत असताना त्या बँकेला जर मदत झाली नाही तर ही भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेली बँक टिकणार नाही, केवळ आणि केवळ एकाच उद्देशाने। आणि मी काही लपून गेलो नाही अजितदादांच्या बरोबर,
मी जाहीरपणे हेच बँकेचं कारण सांगून मी अजितदादांच्या बरोबर त्या ठिकाणी गेलो. त्यांनी सुद्धा बँकेला त्या ठिकाणी मदत केली. त्यांचे मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून आभार मानतो. परंतु भविष्यामध्ये मात्र जे जनमत असेल, लोकांचं मत असेल, त्यानुसारच माझा निर्णय घेण्याचा प्रयत्न राहील. ठीक आहे. हे बघा, आता महाराष्ट्रातले अनेक घरं असे आहेत की त्यांना घरातून विरोध होतोय. आता नावं सांगत बसलो तर पुष्कळ होतील. त्याची कारणं कदाचित वेगवेगळे असतील. आता लोकशाही आहे. आता एक मेहकरमधले काही लोक येऊन राहिलेत, ते इथं उभं राहत आहेत. लोणारमधले लोक येत आहेत, ते इथं उभं राहत आहेत. माझ्या घरातल्यांची सुद्धा इच्छा आहे. शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा, निवडणूक लढण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे. आणि निवडणूक म्हटल्यानंतर घरचं दारचं काही नसते, हे निवडणूक असते. तशाच मतदारसंघाप्रमाणे जसं काका पुतण्यांचं जे राहील आता, तर त्या पद्धतीने काका पुतणीचा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळेल का, किंवा मग मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल? ते विड्रॉल नंतर समजेल ना आपल्याला कोण उभं आहे, कोण उभं नाही. आज काही सांगणं म्हणजे अवघड आहे. परंतु भविष्यामध्ये विड्रॉल जेव्हा होतील, कोण अर्ज भरते, काय भरते, अजून त्याची काही चर्चा नाही. कोणाला कोणत्या पक्षाचं तिकीट मिळते, नाही मिळत, याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतील. आणि पक्षाचं तिकीट एखाद्या वेळेस कोणाला नाही मिळालं, अपक्ष सुद्धा कोणी निवडणूक या ठिकाणी लढू शकते. अजितदादांची यादी जी आहे संभाव्य उमेदवारांची आज उद्या येण्याची शक्यता आहे, तर तुम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं का मी शरद पवार तुमच्यासोबत? मी प्रामाणिकपणे सांगतो, अजितदादाचं माझं 1 महिना झाले बोलणं नाही. प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो की दादाचं माझं 1 महिना झाले या विषयावर बोलणं नाही, चर्चा नाही, काहीच नाही आहे. त्यामुळे आता दादांच्या यादीत कोण आहे, काय, याची कल्पना मला त्या ठिकाणी नाही आहे. गाडीत आपण होतात अजिबात नाही. त्या दिवशी मी सुरुवातीलाच सांगितलं, म्हणजे औपचारिक बोलतानाच सांगितलं की मला जायचं असेल तर मी उघडपणे, स्पष्टपणे आणि दिवसा ढवळ्या जाईल ना. फाईल लपवून, तोंडाशी घालून जायचं कशाकरता हा उद्योग करायचा? राजकारणात एवढं भिवून चालत नसते. राजकारण करायचं तर स्पष्टपणे, उघडपणे करावं, अशी माझी त्या ठिकाणी भूमिका आहे. त्यामुळे ज्या दिवशी जाईल उघडपणेच जाईल. त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे की आता इथून पुढच्या काळामध्ये जे काही फेक नरेटिव्ह प्रयत्न, असा पसरवण्याचा प्रयत्न अशा प्रकारच्या बातम्यातून होतो, तो कृपा करून थांबवला गेला पाहिजे. अजितदादांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की ज्या उमेदवारांना शाश्वती नाही उमेदवारी मिळणार म्हणून ते इकडे तिकडे जातात. आता त्याच्यावर मला बोलता येतं, पण मी बोलत नाही. पवार साहेबांची भेट झाली का? माझी अलीकडच्या काळात पवार साहेबांची भेट झाली. जयंतराव पाटलांची मात्र भेट झाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.